आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जयंत जो आहे त्याला असं वाटत असतं की त्याच्या मागे एक ब्लॅकमेलर आहे आणि ब्लॅकमेलरच असेल तर जानू जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत आपण त्या ब्लॅकमेलरपर्यंत पोचू शकतो असाच विषय हा जयंतचा असतो आणि त्यामुळे जयंत थोडा विचार करत असतो। त्याच वेळेला इकडे लक्ष्मी आता आमंत्रण द्यायला आलेलं असते कारण तिच्याकडे ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी ती सगळ्यांना सांगत असते की तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे, मी तुम्हा कोणाचं ऐकणार नाही आहे, प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी या असं देखील आता सांगितलं जातं। आणि त्याचमुळे आता सगळीजण येणार आहेत म्हटलं आता सिंचनाला सुद्धा सांगणार आहे असंही आता म्हटलं जातं। खरं तर सिंचनाला सांगणार आहे म्हटल्यावर इकडे मात्र आता नीलांबरीच्या डोक्यात सुरू होतं की काही झालं तरी सिंचना या हळदी कुंकवाला पोचायला नको, नाहीतर जे काही मी हरीशच्याबद्दल भडकवलं आहे त्यातून आता तिला समजेल की मी हे सगळं खोटं सांगितलं होतं। त्यामुळे सिंचना आणि हरीशची भेट काही झालं तरी व्हायला नको, त्यांच्यातील भांडणं मिटायला नकोत असंच आता तिला वाटत असतं। दुसरीकडे आता इकडे जानू आणि त्याचसोबत जयंत हे शॉपिंगसाठी बाहेर पडलेले असतात आणि त्याच वेळेला जानू ही जयंतला म्हणत असते की आपण आहे ना गाडी घेऊन पुढे जाऊया नको, कारण भरपूर ट्रॅफिक असणार आहे आणि तिथे गाडी घेऊन बसलो ना तर ट्रॅफिकमधनं आपली गाडी निघणार सुद्धा नाही, खूप उशीर होईल। त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण आहे ना मस्त रिक्षा करूया, रिक्षातून जाऊया। त्याच वेळेला आता जानूने एक रिक्षावाल्याला थांबवलेलं असतं आणि मग रिक्षाने आता ती लोक जाणार असतात। तर रिक्षावाल्याला ती सांगते की मार्केटमध्ये जायचं आहे, तर रिक्षावाला म्हणत असतो की 100 रुपये होतील। त्यावर जानू आता त्याच्यासोबत वाद घालत असते, 100 रुपये कसले होणार आहेत, 100 रुपये मी देणार नाही आहे, तुम्ही काय दुसऱ्या सिटीमध्ये मार्केटला घेऊन नाही जाणार आहात मला, तुम्ही इथल्याच मार्केटला घेऊन जाताय, चला 50 रुपये बरोबर आहेत। आणि असं बोलून ती आता त्या रिक्षावाल्यासोबत तू मेमे करत असते। हे सगळं बघून तर जयंतला भारी वाटत असतं। त्याच वेळेला जयंत आणि जानू रिक्षात बसलेले असताना जानू जयंतला एक एक गोष्टी आता व्यवस्थितपणे दाखवत असते, सांगत असते। त्यामुळे जयंत तिच्या ह्या सगळ्यात गोष्टींमध्ये हरवून जातो। त्याला असं वाटत असतं की माझी पूर्वीची जानू मला अशीच आवडायची आणि तशीच मला भेटते, त्यामुळेच तो खूप जास्त हॅप्पी असतो। इकडे आता जानू त्याला एक एक दुकानं बाहेरची दाखवत असते आणि त्यामुळे आता जानूच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघून ना जयंत खुश होतो। त्यानंतर अचानकपणे ब्रेक जसा दाबला जातो ना तसा आता ब्रेक दाबल्यावर दोघंही जण एकत्र येतात आणि जवळ आल्याबरोबर दोघांची नजरानजर एकत्र होते। रिक्षावाला म्हणतो की अशा माझ्या रिक्षात ना बऱ्याच जणांच्या जोड्या जमलेल्या आहेत। तर दुसरीकडे सिंचना आपलं काम करत बसलेलीच असते, तेवढ्यातच सिंचनाला आता कॉल आलेला असतो। मी कॉल करून आता तिला सांगत असते की तू कुठे राहिली आहेस, प्लीज येशील का, आज आहे ना आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। सिंचना आता म्हणत असते की मी प्रयत्न करते, मी तुम्हाला असं सांगत नाही आहे का मला जमेल असं, पण मी प्रयत्न तर नक्कीच करेन असंही ती आता म्हणू लागते। जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता लक्ष्मी म्हणत असते की आम्ही तुझी सगळीजण वाट बघत आहोत, प्लीज ये असंही आता लक्ष्मीने सिंचनाला सांगितलेलं असतं। त्यामुळे सिंचना म्हणते की ठीक आहे। दुसरीकडे आता इकडे जानू आणि जयंत मार्केटमध्ये गेलेले असतात आणि त्याच वेळेला आता मार्केटमध्ये गेलेले असताना इकडे त्यांची गप्पा गोष्टी सुरू असतात। त्याच वेळेला जयंत जानूचा अचानकपणे हात धरतो आणि तेव्हा जानू विचारते की तुम्ही माझा असा अचानक कसा काय हात धरला। त्यावेळेला आता जयंत जानूला म्हणत असतो की ते काय ना मार्केटमध्ये थोडं रश आहे ना म्हणून मला वाटलं की तुम्ही मी हरवेल की काय ह्याच्याने घाबरताय। त्यानंतर त्यांची थोडीफार शॉपिंग होत असते, तेव्हाच ना तिचं लक्ष जातं, समोर ती बघते तर काय तिला ना तो विनोद उभा असलेला दिसतो। विनोदला बघितल्यानंतर तिची नजर काही हटत नसते। त्याच वेळेला तिच्या आता लक्षात येतं की ह्याला कुठेतरी बघितलेलं आहे। मग तिला तो प्रसंग आठवतो जो जयंतच्या घरी झालेला होता। विनोदला जे काही जयंतने बेदम मारलेलं होतं त्या सगळ्या काही गोष्टी आता आठवू लागतात आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता तिला सुधरत नसतं, काय करावं हे कळत नसतं आणि त्याचसाठी ना
डोक्याला जरा ताण देत असते. पण तेव्हा ना तिच्या लक्षात येतं की ह्या मुलाला कुठेतरी पाहिलंय. जयंतलाही ती बोलत असते, थांबा, हा ना बहुतेक विनोद आहे का? मग आता मी त्याच्याशी जाऊन बोलते, तो मला ओळखतोय का हे सुद्धा मी त्याला जाऊन विचारते. त्यावर जयंत म्हणत असतो की थांबा, जरा शांत व्हा, तुम्ही नका जाऊ विचारायला, मी जातो त्याच्याशी बोलायला. आणि असं बोलून ना आता तो त्याच्याशी बोलायला म्हणून गेलेला असतो. आणि तेव्हाच ना तिथे आता विनोद म्हणत असतो की तू काही कर, पण मी तुला आता घाबरत नसतो. त्यावर मात्र आता विश्वा मागे असतो ना, विश्वाची साथ असते विनोदला. त्यामुळे जयंतने विनोदची कॉलर जर धरलेली असली तरीसुद्धा इकडे आता जयंतला ती कॉलर सोडावीच लागते, कारण विश्वाने मागून एकच इशारा केलेला असतो. त्यामुळे जयंत घाबरतो. जयंत आता जातो. विश्वा आता विनोदला घेऊन तिकडनं ऑल द बेस्ट बोलून तोही निघतो. तर दुसरीकडे मात्र जानू आणि जयंत हे बोलत असतात, ज्यूस पित असतात. त्यावेळेला जानू जयंतला म्हणत असते की माझे बाबा ना मला नेहमी म्हणायचे की कधीही सामान घ्यायचं असेल ना तर एकाच दुकानातून परफेक्ट घ्यायचं नसतं, कारण आपण जेव्हा 3-4 दुकानं फिरतो ना तेव्हा आपल्याला ते सामान कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे कळतं. म्हणूनच बाबांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या मी नेहमीच फॉलो करत असते, असंही ती आता जयंतला बोलत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जयंतला जानू म्हणत असते की आजकाल आहे ना मला काय होतंय ना मला कळत नाही आहे. कधी कधी असं वाटतं ना की एकदा ना जर आईबाबांना सांगावं की आपण डॉक्टरांकडे जाऊया का, कारण ना मला जुन्या गोष्टी आठवायचा असं वाटत असतं, कारण कसं ब्लर ब्लर दिसतं आणि मी ह्या माणसांना कधीतरी बघितले, कधीतरी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झाल्यात असंही मला वाटू लागतं. आणि त्यामुळेच ना मला बाबांशी बोलायला हवं, पण जयंत तिला हे सगळं करण्यापासून थांबवतो. दुसरीकडे जानू आता हळदी कुंकू असतं म्हणून घरी गेलेली असते. छान तिने साडी नेसलेली असते आणि जेव्हा ती साडी वगैरे नेसून तयार होती ना तेव्हा मात्र आता जयंतला तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. आणि जयंत जेव्हा तिचं हे सौंदर्य पाहतो तेव्हा त्याची नजर काही जानूवरनं हटत नसते. जानू आता जयंतला म्हणत असते की काय झालं. त्यावर जयंत म्हणतो की किती ब्युटिफुल दिसताय, असं वाटतं ना ते तुमच्या समोरच यावं. पण जानू म्हणते की तुम्हाला मी या कार्यक्रमाला आमंत्रण देऊ शकत नाही, कारण आज आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, बायकांचा प्रोग्राम आहे, त्यामुळे मी काही बोलवू शकत नाही. मग त्याच वेळेला आता जानू म्हणत असते की चला मला ना आई आवाज देते मी जाते, असं बोलून तिने फोन ठेवलेला असतो. दुसरीकडे जयंतला मात्र आता जानूला भेटायची ओढ झालेली असते. आता तिचं ते सौंदर्य आणि या सगळ्यामध्ये ना तो मात्र आता पुरता बुडालेला असतो. तर इकडे आता तो विचार करतो की काहीतरी करून जावंच लागेल. मग आता त्याने ऑलरेडी लक्ष्मीसोबत बोलणं केलेलं असतं. इकडे मात्र आता पाहुणे आलेले असतात, सगळ्यांच्या गप्पा वगैरे सुरू असतात. वीणा त्याचसोबत इकडे मात्र आता लक्ष्मी ही सगळीजणं सिंचनाची वाट बघत असतात. अजूनही सिंचना आलेली नसते ना म्हणून थांबलेले असतात. हरीशला आता विचारलं जातं, काय रे तू त्या मटार कचोरी आणल्या आहेस का? त्यावर तो म्हणतो की नाही मी तर विसरलो. आणि तेवढ्यातच ना जयंत तिथे येतो आणि जयंतने त्या मटार कचोरी आणलेल्या असतात. आणि मग काय लक्ष्मीच्या हातात तो पिशवी देतो. लक्ष्मी म्हणते बरं झालं बाबा जयंतराव तुम्ही आणलं हे, नाही तर मला टेन्शन आलं होतं. काही तुम्ही पण आता आई एवढं तर चालतंच ना, कधी काही कोणाला मदत लागली तर मी आहेच की, काळजी करू नका. मग दुसरीकडे आता हरीश आता बघत असतो की सिंचना अजूनही प्रोग्रामला आलेली नसते. लक्ष्मी विना सगळीजणं या प्रोग्रामची वाट बघत असतात सिंचनासाठी, कारण त्यांना वाटत असतं की ह्या निमित्ताने का होईना यांच्यातला दुरावा मिटेल. दुसरीकडे मात्र आता जानू ही आता जयंतच्या समोर उभी असते, पण जयंत जानूला इग्नोर करतो. जयंत जानूशी काहीच बोलत नाही, कारण आता त्याला मुद्दामून हे सगळं जानूला भासवून द्यायचं असतं. पण जानू मात्र आता टेन्शनमध्ये आलेली असते. जानू जयंतशी बोलायचा प्रयत्न करते, पण लक्ष्मी जयंतला तिकडनं घेऊन जाते. मग जानू विचार करते की हे असे काय, मग अशी व्हिडिओ कॉलवर तर माझ्याशी किती बोलत होते, यांना माझ्याकडे बघण्याची हे करण्याची किती ओढ होती, पण ते तर आता माझ्याशी बोलतही नाही आहेत, असाही विचार आता मात्र जानू करत असते. जानूला आता तोच मोठा प्रश्न पडलेला असतो की जयंत आपल्याला इग्नोर का करत आहे. इकडे मात्र आता आजी आणि नीलांबरीच्या खाणाखुणा सुरू असतात. नीलांबरीने एक अशी पावडर आणलेली असते आयुर्वेदिक, त्याच्याने बाय लगेच पडतं, जे जर आपण हिला दिलं ना तर आपलं काम झालंच म्हणून समजा, असं देखील तिने आता आजीला सांगितलेलं असतं. आणि आजी देखील आता तिचं हे काम करत असतात. आजी म्हणत असतात की चांगलं आहे. मग दुसरीकडे मात्र आज
हे लोक सगळीजणं कैरीचं पन्हं देणार असतात आणि कैरीचं पन्हं जेव्हा त्यांचं ठरतं ना द्यायचं, मग आता ह्या सगळ्यामध्ये आपण एक काम करू शकतो की चला आपण कैरीच्या पन्हामध्ये का होईना हे मिक्स करून देऊया. म्हणून आजीला आता नीलांबरी बाजूला घेऊन जाते आणि नीलांबरीला आता आजी म्हणत असते की काय ठरवलं आहे तू. आणि त्याच वेळेला आता मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यानंतर आजीला ती सांगत असते की बघा हे औषध आहे ना, हा एकदम जालीम उपाय आहे. भावनाचं बाळ पटकन पडेल हे औषध जर तिला आपण दिलं तर. आजी म्हणत असते की नीट शाश्वती केली आहेस ना सगळ्याची. हो हो, काळजी करू नका, मी सगळं एकदम व्यवस्थित बघितलेलं आहे. कारण मला आधी डाऊट येतच होता, पण मी हे सगळं औषध व्यवस्थित घेतलं. एकदा का आपण ज्यूसमध्ये मिक्स करून दिलं ना का तिला कळणारसुद्धा नाही. पण रेणुकाने ह्या दोघींच्याही हालचाली बघितलेल्या होत्या, त्यामुळे तिला संशय तर येतच होता. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं व्यंकी त्याचसोबत हरीश आता रूममध्ये बसलेले असतात. त्यांच्यासोबत जयंतसुद्धा बसतो. तर जयंत हरीशला इथे बघतो आणि तेव्हा तो विचारतो की काय झालं आहे सिंचनाचा आणि तुझं, कशाला वाद घालता. काय ना लग्न झाल्यावर बायकोला कसं तरी जपायचं असतं. काय ना ते आपलं सगळं घर सोडून आपल्याकडे येते, आपल्याला तिला सांभाळायचं असतं. मग आता हरीशला जयंत काही गोष्टी समजावत असतो आणि त्याला सांगत असतो, पण हे सगळं काही हरीशला पटत नसतं. हरीश म्हणतो की तुमच्या गोष्टी ज्या आहेत ना ते वेगळ्या आहेत, कारण तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, पण माझ्याकडे तसं काही नाही आहे ना, म्हणून सिंचना माझ्यासोबत जरा वाद घालत असते. तुम्हाला त्याच्याबद्दल काही कळणार नाही असं देखील हरीश आता जयंतशी बोलून भांडत असतो. आता त्या दोघांची अशी वाद होत असतात. तर व्यंकी शांत असतो. हरीशला आता जयंतचं ऐकायचं नसतं. जयंतने जरी त्याला काही सांगितलेल्या गोष्टी असल्या तरीसुद्धा त्याला ते सगळं काही नको असतं. दुसरीकडे मात्र हरीश आता रागावून निघून जातो. तर व्यंकी मात्र आता जयंतला सांगत असतो की जाऊ दे, तो जरा रागात आहे त्यामुळे. इकडे आता नीलांबरीने बघितलेलं असतं किचनमध्ये की कैरीच्या पन्हाचे ग्लास भरलेले आहेत. तर त्यातील एका ग्लासमध्ये ना तिने ती पावडर मिक्स केलेली असते आणि त्यामुळे ती खुश असते. पण दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी रेणुकाने अचूक बघितलेल्या असतात, त्यामुळे तिला संशय असतो. तर इकडे लक्ष्मी ही भावनाला ते कैरीचं पन्हं प्यायला देते आणि म्हणत असते की हा मान तुझा आहे पहिला आणि हे घे. आणि तिला एका जागेवर बसवलेलं असतं. कैरीच्या पन्हाचं ग्लास तिच्या हातात दिलेलं असतं. इकडे नीलांबरी खुश असते, कारण तेच ग्लास नेमकं लक्ष्मीने उचलून त्या भावनाला दिलेलं असतं. मग आता भावना ते ग्लास तोंडाला लावत असते, पण त्यातच तिथे फुगड्यांचा कार्यक्रम चालू असतो आणि ते भावना बघण्यात बिझी असते. कारण जानूने आता आईला फुगडी खेळायला बोलवलेलं असतं. मग ती ज्यूस प्यायचं ते बाजूला ठेवते आणि ती बघत असते. त्यानंतर आता कैरीचं पन्हं हे बाजूलाच राहतं, कारण जानूसुद्धा आता भावनाकडे आलेली असते आणि तिलासुद्धा फुगड्या घालायला सांगते. मग रेणुकाच्या मनात प्रश्न येत असतो की काही झालं ना तरीसुद्धा मला आता हे गायब करायला हवं, कारण खूप उशीर झाला आहे. जर भावना हे पियाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. याही गोष्टी बरोबर आता रेणुकाला माहिती होत्या, पण रेणुकावर सुद्धा लक्ष ठेवायला ना इकडे या सगळ्याच जणी होत्या. मग तरीसुद्धा भावनाच्या हातातला ग्लास जो आहे तो बाजूला रेणुका ठेवते. मग रेणुकाला आता भावना म्हणत असते की काय झालं आहे आई. त्यावर रेणुका सांगत असते की काही नाही अगं, मला ना तुझी काळजी वाटत होती ना, मग म्हटलं हातात तो ग्लास आहे त्यापेक्षा बाजूला ठेवलेला बरा, म्हणूनच तो ग्लास आहे ना मी बाजूला ठेवला, असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा हातातला ग्लास बाजूला ठेवला जातो ना तोपर्यंत इकडे नीलांबरीने मुद्दामून रेणुकाला इथे फुगडी खेळायला बोलवलेलं असतं, कारण तोपर्यंत इकडे भावना जी आहे ते ज्यूस पिऊन घेईल ना, तर भावनाला ठसका लागलेला असतो. म्हणून लक्ष्मीने तेच ग्लास हातात घेतलेलं असतं आणि भावनाला दिलेलं असतं आणि भावनाला ती पिऊन घ्यायला सांगते. भावना एकदमच खोकत असते. भावना आता तो ग्लास हाताला घेऊन पियला जाणार, तेच आता रेणुका तिथे येते आणि रेणुकाने ते ग्लास आहे ना उधळून लावलेलं असतं. जसं आता ती ग्लास उधळून लावते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसतो की हे सगळं काय चाललं आहे नेमकं. आणि त्यामुळेच ना आता ती थोडी बिथरलेली असते, समजत नसतं की काय करावं ते. पण त्याच वेळेला मात्र आता ज्या काही गोष्टी एकदम परफेक्टली केलेल्या असतात ना, त्यामुळेच ना आता थोडक्यात का होईना आता वाचलेली असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीत ना ती वाचते तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटू लागतं. तर हे सगळं काही घरात आता इतर आलेल्या बायकांना सुद्धा समजतं. भावनाला दिवस गेले आहेत, मग त्यांच्यामध्ये चर्चा रंगलेली असते. मग त्याच वेळेला त्यांना सांगितलं जातं की प्लीज तुम्ही याबद्दल चर्चा करू नका, बाहेर कोणाला सांगू नका. आणि भावनाला दिवस गेल्याची गोष्ट आता सगळ्याच बायकांमध्ये रंगलेली असते. पण त्याच वेळेला आजी मात्र रेणुकावर
चावत असते आणि रेणुकाला म्हणत असते की तुला काही कळतं का गं, तू भावनाच्या हातातला ग्लास असं उधळून लावलंस, तुला काहीच काळजी नाही का गं आपल्या नातवाची, तिच्या पोटात बाळ आहे आणि तू हे सगळं काय करतेस, जराही तुला काहीच हे नाही आहे का, असंही बोलून आता आजी वैतागत असते. वर आजी रेणुकाला हेही म्हणत असते जर भावनाच्या बाळाला काही झालं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. इकडे मात्र आता आजीची बोलण्याची लिमिट वाढलेली असते. रेणुकाने मात्र खूप मोठ्या अडचणीतून भावनाला वाचवलेलं असतं. भावना मात्र आता आजीला शांत करते आणि म्हणत असते की प्लीज तुम्ही ना आईनं नका बोलू, मी आता ओके आहे, मला काही झालेलं नाही आहे, असं देखील भावना आता कसं कसं सांगू लागते. पण रेणुकाला माहिती होतं की ह्या दोघींनी मिळून भावनाच्या बाबतीत काय केलेलं होतं. पण आता कुठे रेणुकाला बरं वाटत होतं की तिने कसं तरी ह्याच्या सगळ्या संकटातून वाचवलेलं होतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आजीचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण त्यांचा हा प्लॅनसुद्धा फेल गेलेला असतो. कारण त्यांना असं वाटत होतं की काहीतरी गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या मनासारख्या व्हायला हव्या. त्या गोळीचासुद्धा प्रकार फेल होतो आणि हा सुद्धा. म्हणून आजी आता नीलांबरीला घेऊन बाजूला जाते आणि म्हणते की बघितलंस का काय झालं आहे, काहीच करू शकत नाही आपण तिचं बाळ पाळण्यासाठी. त्यावर नीलांबरी म्हणते की तुम्ही जरा शांत व्हा, आपण काहीतरी बघूया, पर्याय काढूया, तुम्ही जरा जास्त विचार करू नका, असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला नीलांबरी बोलते की आपण ना भावनासाठी एक नवीन प्लॅन करूया. भावनाला ह्या झोपाळ्यावर बसली की भावना पडेल आणि मग भावना पडली ना की आपलं काम होईल, असंही आता ती म्हणत असते. मग त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग आणि हे सगळं काही होत असतं. मग येताना तिने कैचीसुद्धा आणलेली असते, कारण बाहेर एक झोपाळा बांधलेला असतो आणि त्या झोपाळ्याला बरोबर ती कैचीने वरती दोरी कट करते. इकडे मात्र आता कैरीचं पन्नं घेऊन जानू आलेली असते. जयंत आणि वीणा बोलत असतात. त्याच वेळेला वीणाला मुद्दामून जानू तिकडनं जायला सांगत असते, कारण जानूला जयंतासोबत बोलायचं असतं. वीणाला ती म्हणत असते की तुला ना आईने हाक मारलेली आहे. त्यावर वीणा म्हणते की मला तर ऐकायला येत नाही. जानूच सांगते डोळ्याने इशारा करून जा, कारण जानूला आता बोलायचं असतं ना, त्यासाठी जानूची धडपड होत असते. तर तिकडनं ती गेल्यानंतर ती म्हणत असते की तुम्ही कैरीचं पन्नं पिया, हे आईना स्पेशली बनवते. पण मला मुळात सांगा की तुम्हाला झालं आहे काय, म्हणजे मगाशी जेव्हा व्हिडिओ कॉलवर तुम्ही बोलत होतात तेव्हा तुम्ही माझं कौतुक करत होतात आणि आता जेव्हा आलात तेव्हा तुम्ही मला इग्नोर करताय असं का, असं देखील ती आता विचारत असते. त्यावर मात्र तो म्हणतो की असं काही नाही आहे, तुम्ही ना खूप सुंदर दिसताय, उलट तुम्हीच मला इन्व्हिटेशन दिलं नव्हतं तरीसुद्धा मी आलो. मग बघितलं ना, मग आता त्याच वेळेला मी तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही आणि आपली साथ ही कायमचीच अगदी मरेपर्यंत, असं जेव्हा तो बोलतो तेव्हा मात्र जानूने हळूच जयंतच्या आता तोंडावर हात ठेवलेला असतो. दुसरीकडे आजी आणि नीलांबरीचं प्लॅनिंग सुरू असतं. भावनाचं बाळ जे आहे ते संपवण्यासाठी त्यांचे षडयंत्र सुरूच असतात. त्याच वेळेला नीलांबरीने आता ते झोपाळ्याची दोरी जी आहे ती अगदीच कापलेली असते थोडीशी, म्हणजे भावना जेव्हा त्यावर बसेल तेव्हा भावना नक्कीच पडेल, यासाठी त्यांचा हा हेतू असतो. आतमध्ये घरामध्ये आता त्यांची चर्चा सुरू असते आणि तेव्हाच ना जानूला कळतं की आता भावना ही प्रेग्नंट आहे. भावना आता म्हणत असते की जानू ही गोष्ट कोणाला सांगू नको. तर जानू म्हणत असते की मला इतका आनंद झाला ना, जिजकडे तर मी पार्टी मागणार आहे. आणि काय गं, तुम्हाला तर खूपच जास्त घाई आहे, एकदम फास्ट काम केले तुम्ही, असंही ती आता म्हणून मजा घेत असते. बाहेर पाळणा बांधलेला असतो आणि म्हणूनच मग आता जानू म्हणत असते की तुला आठवतं ना आपण लहान असताना कसे पाळण्यात खेळायचो, चल ना आता आपण खेळूया. मग आता भावना तिला नाही म्हणत असते, पण जानू ऐकत नसते. मग जानू आणि भावना या दोघीही जणी आतमध्ये बाहेर जातात आणि मग आता बाहेर गेल्यानंतर त्यांचं पाळण्यावर खेळायचं ठरत असतं. नीलांबरीला ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आनंद झालेला असतो. ती विचार करत असते की चला फायनली आपण जे ठरवतोय तसं होतंय. मग दुसरीकडे आता भावना आणि जानू बाहेर येतात. जानू म्हणत असते भावनाला की ताई तू बस, मी तुला झोपाया देते आणि तुला माहिती आहे का मी ना ह्या गोष्टी आता कोणाला सांगणार नाही, पण तुझी ना जास्त काळजी घ्यायला हवी, या तू बस इथे, मी हळूच तुला झुलवते. मग आता ती बसलेली असते आणि तिला ती झोका देत असते आणि तेवढ्यातच हे सगळं काही नीलांबरी बघत असते. नीलांबरीला हे सगळं बघून आनंद होत असतो. पण त्यानंतर ना भावना झोपाळ्यावरनं उठते, कारण ती म्हणत असते की बस झालं, कारण ना मला खूप जास्त घुटमळते, कसं तरी होते. म्हणूनच ती मग ती आता पाळण्यावरनं उठलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते. आणि तेव्हा ती बघत असते ना तेव्हा मात्र जानू म्हणत असते की मला ना नाही बसायचं, बोर होतं आहे. मग आता जानूला भावना म्हणत असते की बस ना तू, मी तुला थोडासा हे करते, झुला देते. मग आता तीही बसते. मग तिला भावना हळूहळू का होईना ढकलत असते. भावना जेव्हा तिला झुलवत असते ना तेव्हा नेमका जयंतचा कॉल आलेला असतो. मग आता जानूला बोलायचं असतं. मग भावना तिकडनं आता जाते. ती बोलते की मी घेईन माझा झुला, तू जा आतमध्ये आराम कर. मग जानूला जयंतशी बोलायचं असतं म्हणून हे सगळं तिने
केलेलं असतं. जानूला आता जयंतचा फोन येतो, त्यावर जयंतला जानू सांगते की खरं तर भावनाताई प्रेग्नेंट आहे आणि गुड न्यूज कळते. मग आता जयंतही खुश होतो. जयंतला ती म्हणते की ही गोष्ट कोणाला सांगू नका. जयंत म्हणतो की नाही, काय आहे ना, बाहेरच्याला 3 महिने झाल्याशिवाय सांगायची नसते ना, म्हणजे तुम्ही आता मला घरातले मानायला लागलेला आहात, असं देखील जयंत जानूला म्हणत असतो. तर जानू आता जयंतकडे पाहून हसू लागते. तर दुसरीकडे मात्र खरंच ना, तुमच्याबरोबर बोललं की बरं वाटतं. काय ना, पहिल्यांदा आपलं कसं होतं ना बॉन्डिंग, आपण दोघंही एकमेकांवर किती चिडायचो, खास करून माझा तुमच्यावर खूप जास्त राग असायचा, पण नंतर आपलं वागणं बोलणं बदललं. आता जयंत असाच बोलत बोलत बाहेर आलेला असतो आणि तो बघतो की काय, त्याला आता समजतं की झोपायाची जी दोरी आहे ती तुटायला आलेली आहे आणि म्हणूनच तो ऐन वेळेला येऊन जानूला वाचवतो आणि जानूसुद्धा त्याच्याकडे एकटक बघत राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.